आता आपण बेसिसिटी वरती काही क्वेश्चन बघूया. म्हणजे काम तमाम. बेसिसिटी म्हणजे काय? इलेक्ट्रॉनची डेन्सिटी वाढली पाहिजे काही करू. आता पहिल्यामध्ये बघूया 1 2 3 4 ह्याचे स्ट्रक्चरच काय आहे तर NH2 CH3 हा पहिला आहे का नाही. दुसरा काय म्हणतोय 2 CH3 येतो. तुम्हीच सांगा कुठं असणार इलेक्ट्रॉनची डेन्सिटी जास्त, पहिल्यात का दुसऱ्यात? दुसऱ्यात. सहसा इलेक्ट्रॉन डोनर म्हटलं की बेसिसिटी वाढते आणि ऍसिडिटी कमी होते. साधी गोष्ट आहे. इथं डेन्सिटी वाढली म्हणून हा 2 इज ग्रेटर दॅन 1. त्यानंतर इथं काय होईल? फिनाइल रिंग विड्रॉ करणार आहे. एक तर ते का, आणि दुसरं रेझोनन्स नाही देते बघा. मग तर एकदमच कमी आहे, कळलं का? म्हणजे ॲरोमॅटिक अमाईनची खूपच कमी आहे बेसिसिटी. कळलं? दोन गोष्टीमुळे, मायनस आय इफेक्ट आणि मायनस आर इफेक्ट ऑफ दिस रिंग किंवा ह्याचा प्लस आर म्हणायचा. ह्याची कुणापेक्षा? ह्या दोघात सांगा आधी, ह्या दोघात. पहिल्याची जास्त आहे कारण हे द्यायला. आता ह्या दोघात सांगा, ह्या दोघात. तिसरा आणि चौथा, ह्या दोघात तिसरा चौथा. चौथ्याची जास्त. कशामुळे चौथ्याची जास्त? तिसऱ्याची का कमी? रेझोनन्स न तिसऱ्यामध्ये विड्रॉल व्हायले जास्त. एकदम छान. म्हणून त्याची डेन्सिटी कमी झाली इलेक्ट्रॉनची. दिस लोन पेअर इज नॉट अवेलेबल सो क्विकली, राईट. आता इथं काय, इथं आता बघूनच सांगता येतं. 1 मिथाइल ग्रुप, 2 मिथाइल ग्रुप, 3 मिथाइल. बरोबर. हो. आणि हे सर्वात कमी कारण ॲरोमॅटिक आहे. पण इथं बघा जरा काय दिले, 2 ग्रेटर दिले दॅन 1 ग्रेटर दॅन 3 दिले. म्हणजे 3 ला एवढं महाग टाकलं. कळलं का बघा जरा? कळलं? आता हे कळायची गरज नाही, ताप घेऊ नका. सोपं सांगतो याचं काय असतं. हे पाण्यामध्ये होते. गॅसियस फेज मध्ये आपण जसं लिहिलं तसंच आहे. म्हणजे सर्वात जास्त कोण असणार? हा तिसरा, त्याच्यानंतर हा दुसरा, नंतर पहिला, नंतर चौथा. एवढं तर कळलं का हे अगोदर आपल्या लॉजिकनं? पण पाण्यात गेल्यावर काय होत असतं ते कॉन्ज्युगेट आपण कशावरून काढतो शेवटी? कॉन्ज्युगेट बेसच्या, सॉरी कॉन्ज्युगेट ऍसिडच्या स्टॅबिलिटीवर. ह्याचा कॉन्ज्युगेट ऍसिड आणि ह्याचा कॉन्ज्युगेट ऍसिड. कॉन्ज्युगेट ऍसिड म्हणजे H+ ऍक्सेप्ट करणार आणि ह्याचा दोन्हीनं उत्तर एकच यायला पाहिजे, त्याचं टेन्शन घेऊ नका. CH3 टेकन थ्राइस म्हणजे असं. बरोबर. आता इथं खूप जण द्यायलेत म्हणून काय व्हायला, हे स्टेबल व्हायला आहे का थोडा प्लस आहे ना कॅटायन. म्हणून हा काय पाहिजे? स्ट्रॉंग पाहिजे ऍसिड ह्या नियमानं. म्हणजे इंडक्टिव्ह इफेक्टनं हा पुढे जातो आहे का नाही, नो प्रॉब्लेम. परंतु जर पाण्यामध्ये ह्यांना टाकलं तर पाण्यामध्ये हे जे कॅटायन तयार झालेत ते आणखीन एका गोष्टीने स्टॅबिलाइज होते. मी तुम्हाला सांगितलं होतं हायड्रेशन. ह्यांना वॉटर येऊन चिटकतंय. आठवते का काही म्हणलं असं? हायड्रेशन. पाण्यामध्ये आयन स्टेबल असतात कारण का तर आयनला पाणी हा डायपोल आहे, पोलार आहे, म्हणून तो चिटकतो. चिटकलं की बॉन्ड बनला, बॉन्ड बनला की एनर्जी रिलीज झाली, एनर्जी रिलीज झाली की स्टॅबिलिटी वाढली. बरोबर का? हो. म्हणून पाण्यामध्ये हायड्रेशन एक फॅक्टर असतो आणि हायड्रेशन जो छोटा आहे त्याचं जास्त चांगलं होतं. छोट्याचं हायड्रेशन जास्त चांगलं होतं. छोटाचं हायड्रेशन जास्त चांगलं होतं. पाणी जास्त जवळ येऊन चिटकलं
मोठ्याचं हायड्रेशन जास्त जवळ आलं नाही पाणी, म्हणजे जेवढं जवळ येईल तेवढी एनर्जी रिलीज होते, तेवढा बॉन्ड स्ट्रॉंग होतोय का नाही. हो. म्हणून ह्याचं हायड्रेशन जास्त होते, म्हणून ह्याची स्टॅबिलिटी जास्त आहे, ह्याची स्टॅबिलिटी जास्त असल्यामुळे हे पुढे जाते. पण आता हे कॉम्प्लिकेटेड फॅक्टर आहे, पण काही सर्व ठिकाणी नाही, ते फिक्स. आता काही गोष्टी फिक्सच आहेत अशा. आता जसं की अमाइन चॅप्टर सुरू झाला की त्याच्यामध्ये स्पेशली शिकवलं जातं की गॅसियस फेजमध्ये बाबा काही टेन्शन घेऊ नका, टर्शरी ग्रेटर दॅन सेकंडरी ग्रेटर दॅन प्रायमरी आहे गॅसियस फेजमध्ये, असंच असेल ना. टर्शरी म्हणजे हो. जेवढे जास्त मिथाइल ग्रुप आहेत तेवढे, पण पाण्यामध्ये टाकलं की जरा फिसकते, आणि तिथं काय होतंय, पाण्यामध्ये हे जर मिथाइलामाइन टाकला तर असं होतं. कोणता होता आपला, मिथाइलच होता ना. तर हे असं होतं पाण्यात, आणि इथाइलामाइन टाकला की पाण्यामध्ये त्याचं असं होतं. 213 आणि 231 हे इथाइलामाइन्स होते, हे मिथाइलामाइन्स असं होतंय, आणि हे इथाइलचं होतं. हे कुठं होतंय, पाण्यात. गॅसमध्ये दोघांचं सारखंच, टर्शरी, ते तर लॉजिक आहे. पण पाण्यामध्ये कसं आहे, ह्या साईज खूप व्हॅरी करतात, आणि त्यांच्यामुळे ते हायड्रेशन एन्थॅल्पी खूप व्हॅरी करते, म्हणून कॉम्प्लिकेटेड इंटरॅक्शन होऊन जाते, आणि त्याच्यामुळे हे असे वाकडं तिकडं बिहेवियर. मग लक्षात ठेवायला ट्रिक पण आहे. मिथाइल म्हणजे छोटा आहे, इथाइल म्हणजे मोठा आहे. मिथाइलसाठी छोटा नंबर, इथाइलसाठी मोठा नंबर आहे. 231 हा 213 आहे, आणि सेकंडरी वाला तर दोघांमध्ये कोण पुढे. ठीक आहे. म्हणजे हे फक्त अमाईनसाठी स्पेशल केस आहे आणि विचारतात पण, आणि एनसीईआरटी मध्ये ह्याच्यावर स्पेशल पॅरेग्राफ पण आहे. म्हणजे हे असं एवढं माहीत झालेलं असतंय, जसं की एखाद्या रस्त्यावरून गेलं, युएसचा माणूस आला, तो लॉजिक चालवायला लागला तर 100 वेळेस पडेल इथून खाली जाईपर्यंत. संध्याकाळी आपल्या परभणी असो का कोणी असो, अहमदपूर असो, बरोबर. पण आपल्याला पाठ होऊन गेले की कुठं कसं जायचं असते, ते पाठच झालं असते की इथं नाही, इथं हळूसच जावं लागते. दिसायला रस्ता चांगला दिसतो पण अचानक टर्न मारतो, काहीच सिग्नल न लावता, असं आपल्याला माहित असतं, बरोबर का. मग तसं एनसीईआरटीचं आपल्याला फक्त माहिती आहे, एवढंच आहे ह्याच्यामध्ये की बाबा गॅसियस फेजमध्ये असं आहे, ॲक्वियस मध्ये असं आहे. लगेच तुम्ही टेन्शन घ्यायचं नाही की असं कुठं कुठं काय काय लक्षात ठेवा, नाही, कुठंच नाही. एवढ्याच ठिकाणी, बाकी सर्व ठिकाणी आपलं लॉजिक चालू. पुन्हा कोण नाव, ह्यांची नावच आता तुम्हाला काही येणार नाही. तर पॅराटॉलोइडिन, मग ह्यांचं टेन्शन घ्यायचं नाही, अमाइन चॅप्टर मध्ये नावं येतात. तर पॅराटॉलोइडिन हा असा असतो, सॉरी पॅराटॉलोइडिन हा. तर बघा इथंच सांगतो डायरेक्ट, हा पॅराटॉलोइडिन आहे. त्यानंतर एन डायमिथाइल, एन वर 2 मिथाइल, डायमिथाइल, पॅराटॉलोइडिन. टॉलोइडिन ह्याला म्हणतात, कळलं. जसं ॲनिसोल असते तसं ॲनिलिन. ॲनिलिन म्हणजे ह्याला, ह्याला ॲनिलिन. आणि पॅरा नायट्रो ॲनिलिन म्हणजे ॲनिलिनच्या पॅरा पोझिशन होती, काय लावायचं, NO2 लावायचं. काय लावायचं, NO2. NO2 तर खतरनाकच असते, काढून घेते सर्व. आता ह्याला ओरिजिनल म्हणून ह्याला 5 वेळ लिहूया काहीतरी आपण अशी. मग हे तर देतंय, हे पण देतंय, सर्वच द्यायलेत ना. म्हणून काय झालं, वाढलं काहीतरी 8 झालं म्हणून आपण वाढ. हे पण देणारच आहेत, पण कोण जास्त देणार आहे, हा दुसरा का पहिल्यामध्ये, दुसऱ्यामध्ये. म्हणून हा मोर ऍसिडिक आहे लावले, सॉरी बेसिक आहे, बेसिटी चालू आहे ना आपली. हो. मग ह्याची थोडी मध्यम 7, आणि ह्याची वाढेल का कमी होईल, कमी होईल. कमी होते का, NO2 ड्रॉ करायला, विड्रॉ करायला, कळलं. हो. त्याच्यानंतर आता एक छोटासा क्वेश्चन घेऊया लास्ट म्हणूनच. बेसिक कॅरेक्टर, हो इथं चांगलं दिसेल एक, केली हां. अरे आहेत की बरेच आहेत, ठीकठाक आहेत. अशा टाईपचे, ठीक आहे, हे सोपं आहे. हे बघूया. हां इथं RCN
आपल्याला बेसिक कॅरेक्टर बघायचं आहे का नाही. सी हो. ट्रिपल बॉन्ड एन आणि सी आर एन डबल बॉन्ड सी. आर आर म्हणजे हे कार्बन असतो, काहीच नाही. कार्बन सोबत बॉन्डिंग बदललं आहे, सिंगल बॉन्ड, डबल बॉन्ड, ट्रिपल बॉन्ड. तर साधी गोष्ट आहे, हा इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे म्हणून हा जास्त ओढणार, म्हणून डेन्सिटी कमी होणार. असं कळलं का? म्हणजे इथे इलेक्ट्रोनिगेटिव्हिटीचा विचार करायचा आहे, कळलं? हो. म्हणजे हे sp3 हे असं आहे ना त्याच्यावरून. मग हा ओढून घेतो म्हटल्यावर इथली डेन्सिटी कमी. हो. बस एवढंच आहे, बाकी काही नाही. म्हणून हा सर्वात कमी बेसिक, हा मध्यम आणि हा सर्वात जास्त. कळलं? हो. त्याच्यानंतर ह्याची काही गरज नाही. इथं बघूया चला काय C2H5. C2H5 म्हणजे असं, आणि याच्यात कसं आहे 3 बाबा. हे तर कोण जास्तच नाही, ह्या दोघांच सांगा, जाऊ दे. अपेक्षा फर्स्ट इज मोर बेसिक. कशामुळं? फर्स्ट कशामुळं? त्याच्यामध्ये विथड्रॉ करणारा C2H5 आहे. विड्रॉ आणि विड्रॉ केल्यावर बेसिसिटी वाढते का? नाही, कमी होते. म्हणजे दोन्ही वाक्य चुकले. एक तर विड्रॉ करल्यामुळे तर कमी होते ना, मग पुन्हा पुन्हा C2H5 विड्रॉ करतो का? नाही. कसं करतो? अल्काइल ग्रुप देतात ना, प्लस आहे. हो. आणि जेवढे जास्त अल्काइल ग्रुप तेवढा जास्त प्लस आहे इफेक्ट. जेवढा मोठा अल्काइल ग्रुप तेवढा जास्त प्लस आहे इफेक्ट. हो. मग सांग आता दुसऱ्याचं. पहिल्या आणि दुसऱ्यामध्ये. दुसऱ्यामध्ये डोनर जास्त आहे. दुसऱ्यामध्ये डोनर जास्त आहे, तर खूप जास्त आहे. 3 प्रोपाईल ग्रुप ते पण आहे. इथं तर एकच इथाइल आहे. इथं प्रोपाईल एकच असलं असतं तरी पुढे गेलं असतं. इथं 3 प्रोपाईल आहे. त्याच्यानंतर इथं सांग. डोनर आता जास्त आहे, त्याच्यामुळे बेसिसिटी वाढते. दुसऱ्याची बेसिसिटी जास्त आहे, ठीक आहे. हो. दुसऱ्याची जास्त आहे, परंतु आता हे कसं आहे, हे ॲनायन ऑफ प्रायमरी अमाइन वगैरे दिलंय, म्हणजे ते हायड्रेशनचा विचार केलाय, पण आपण काय डोक्याला ताप घ्यायचा नाही. ते कळलं? हायड्रेशनचं काही आता इथं नाही होऊ शकत. 4 greater than 1 greater than 2 त्यांनी 1 greater than 2 म्हणूच शकत नाही कोणत्याच अवस्थेत. आणि 4 सर्वात जास्त कशामुळे म्हटलं ते बघूया, कारण ह्याच्यावर एकदम निगेटिव्ह चार्ज झालाय. कळलं का? CH3 NH आणि म्हणजे असं असते अमाइन अगोदर, हे असं असं असा होता एखादा अमाइन. मग एन वरती प्लस चार्ज झाला म्हणजे मायनस चार्ज झाला, म्हणजे काय झालंय, ह्यानं इथले इलेक्ट्रॉन ओढून घेतले. कळलं का? आणि ह्याला काढून टाकले, आणि म्हणून ह्याच्यावर -1 चार्ज झालाय. आणि ह्याला मग सोडियम एक बाजून कॅटायन. पण ते काय ह्याला स्ट्रक्चरली फरक पडत नाही. मेनली ह्याच्यावर डेन्सिटी खूप वाढली, कारण ह्यानं कुणाचे तर चोरून पण घेतले. लोन पेअर तर आहे, लोन पेअरमुळे आहे का मायनस चार्ज? नाही, ते लोन पेअर तर आहेच त्याच्याकडे, पुन्हा आणखीन कुणाच तर मायनस चोरून घेतला, म्हणून हे खूप जास्त बेसिक झालंय का नाही. हो. आणि हा कमी का सांगा बरं? ह्याला सर्वात कमी दिले कशामुळे? ह्याला सर्वात कमी दिले, हे बघा, तिसऱ्याला सर्वात कमी ठेवलं. आणि बरोबर विचार कर. डबल बॉन्ड, सिंगल बॉन्ड आणि लोन पेअरचा रेझोनन्स होतो. व्हेरी गुड, व्हेरी गुड. आणि म्हणून डेन्सिटी कमी व्हायला याच्यावरची. इथं त्यांनी जरा उत्तर पण चुकीचं दिलंय बघ. प्रायमरी अमाइनची इलेक्ट्रॉन डेन्सिटी ग्रेटर दॅन टर्शियरी असं दिले, पण रॉंग आहे ते, तसं नाही. कळलं का? हे चुकलं. टर्शियरी ग्रेटर दॅन प्रायमरी पाहिजे, त्यांची इथं ऑर्डर चुकलं. हे 2 आणि 3 असं पाहिजे, ठीक आहे. इथं हे बेसिस आहेत का ऍसिड आहेत पहिल्यांदा ते सांगा. बेसिस, न्यूक्लिओफाइल. मग कोण स्ट्रॉंग आहे ते बघायचं. कुणावर स्टेबल आहे एवढंच बघायचं. नायट्रोजनवर असतो का ऑक्सिजनवर? पहिल्यांदा ह्या दोघात, चला ह्या दोघात.
कोण सहन करतंय? नायट्रोजन. मग तो देईल का? नाही. म्हणून मग कसा? स्ट्रॉंग का वीक? स्ट्रॉंग. बघा तुम्हाला स्ट्रॉंग आणि स्टेबलचा जरा हेच कळत नाही. ज्याला सहन होतंय चार्ज, नायट्रोजनला सहन होतं म्हणजे तो देत नाही, सहन होते म्हणजे त्यालाच पाहिजे, उलट इलेक्ट्रॉनिटी जास्त आहे. मग देत नाही म्हणजे तो रिॲक्टिव्ह नाही. रिॲक्टिव्ह नाही म्हणजे वीक म्हणजे स्टेबल. तुम्ही ते चांगलं म्हटलं की रिॲक्टिव्ह पण समजता आणि चांगलं म्हटलं की स्टेबल पण समजता. कुठं कसं काय चांगलं पाहिजे, कुठं चांगल्याचा अर्थ स्टेबल होतो तर कुठं चांगल्याचा अर्थ रिॲक्टिव्ह होतो. मोस्ट ऑफ द टाइम चांगल्याचा अर्थ रिॲक्टिव्ह होतो केमिस्ट्री, परंतु बऱ्याच वेळेस स्टेबल पण असतं. कळलं का तुला? हो. मग आता सांग पहिल्यात आणि दुसऱ्यात. नायट्रोजन सहन करतो त्याच्यामुळे तो स्टेबल. तो स्टेबल आहे म्हणून वीक का स्ट्रॉंग? वीक. वीक. स्टेबल म्हणजे वीक. कळलं? हो. म्हणजे हो. सो 2 इज स्ट्रॉंगर दॅन 1. आता 2 आणि 3 मध्ये ऑक्सिजन सहन करतो. बरोबर. हो. ह्या दोघांमध्ये नायट्रोजन. म्हणजे काय नायट्रोजन? नायट्रोजन सहन करतो. आबा इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी ऑर्डर विसरली. फोन कॉल. पाचवा नाही, ह्या दोघात ह्या दोघात त्या दोघांमध्ये ऑक्सिजन सहन करतो म्हणजे कसा? वीक. वीक. सो 1 इज ग्रेटर दॅन 3. ह्याच्यावरून काय ऑर्डर येईल? सर्वात ग्रेटर कोण आहे? 2. नंतर 1. नंतर 3. त्याच्यानंतर तिसऱ्यात आणि चौथ्यात सांग. हे सांगा. डोकं लागणार आहे का? OH इज मोर बेसिक. OH मोर बेसिक कशामुळे? म्हणजे आपल्याला वाटतंय माहिती आहे OH बेस मध्ये असतात म्हणून वाटतंय असं, पण तसं स्ट्रक्चर काढा ना प्रॉपरली असं. आता बघा आलं का लक्षात? हो. कोण असणार स्ट्रॉंग? OH. कशामुळे? तर स्ट्रॉंग म्हणजे काय की डेन्सिटी कशी पाहिजे त्याच्याकडे? ऑक्सिजन म्हणजे ऑक्सिजनच देणार आहे. OR स्ट्रॉंग आहे. OR स्ट्रॉंग आहे कारण त्याच्यावरती ह्या R मुळे डेन्सिटी वाढायला. हो. कळलं का? सो 4 इज स्ट्रॉंगर दॅन 3. 4 is stronger than 3. 4 हा 1 आणि 2 पेक्षा नाही, कारण इथं नायट्रोजन आणि कार्बन आहे जे की तेवढं सहन करत नाही, ते लवकर देतात ऑक्सिजन पेक्षा. कळलं? हो. त्याच्यानंतर हा R म्हणजे C असलं काहीतरी असते, म्हणजे सिंगल बॉन्डेड का आपलं हे म्हणजे हे डबल ट्रिपल बॉन्ड केलेला नसतो R म्हटल्यावर. सर्वात पहिले R ला ह्याच्यासोबत कम्पेअर करायला होतं डायरेक्ट, हेच बरं पडत आहे ना, दोन्हीकडे कार्बन आहे. सांग बेटा 2 आणि 5 मध्ये
कोण सहन करते ते आधी बघ. इलेक्ट्रोनेगेटिव्हिटीचा विचार करा. अपेक्षा इलेक्ट्रोनेगेटिव्हिटीचा विचार. दुसरा सहन करतो कारण ह्याची इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी जास्त आहे ना. कार्बन sp कार्बन आहे. मग सहन करतो. मग सहन करतो म्हणजे स्टेबल का अनस्टेबल? अनस्टेबल. हेच कळणार आलं तुझं असं उलट कसं व्हायला ते. मेन तर सांगायलीच कामाचं आणि एकदम छोट्या गोष्टीत हे करायचं. सहन होणं म्हणजे काय? एखाद्या माणसाला एखादा रोग सहन व्हायला किंवा ताप आजार सहन व्हायला म्हणजे ते स्टेबल आहे. सहनच होईना गेल्यावर ते पागलासारखं करेल काय? हो. सहन होणं, तुला समजा तुझी दररोजची कंडिशन सहन झाली की तू मस्त राहतेस. आणि सहन व्हायला गेल्यावर कुणासंग भांडणं करतेस असंच का? भांडणं म्हणजे रिॲक्टिव्ह. मग ते असं जे बेसिक लँग्वेजच्या गोष्टी आहेत भाषाच्या, आपल्या दररोजच्या जीवनातली भाषा म्हणतो आपण, त्याच्यावर तुमचं कमांड असू द्या. स्टेबल म्हणजे काय, स्ट्रॉंग म्हणजे काय. मग तूच सांगायला सहन होते तर मग सहन होते म्हणल्यावर तो स्टेबल झाला ना. हो. का कन्फ्युजन आहे? नाही कळाल. मग हा स्टेबल असणार. हो. आणि हा अनस्टेबल म्हणजे मोर रिॲक्टिव्ह. मग कसं लिहायचं? 2 greater than 5 का 5 greater than 2? कारण आपण ऑर्डर कशाची लिहिलो? स्टॅबिलिटीची ऑर्डर लिहिलो का स्ट्रॉंग बेसिसिटीची? स्ट्रॉंग ची लिहिलो. स्ट्रॉंग बेसिसिटी ती विसरू नका. स्टॅबिलिटी म्हटल्यावर हा स्टेबल आहे म्हणून 2 greater than 5 असं होईल स्टेबल म्हटल्यावर. पण आपण स्ट्रॉंगची लिहिलो म्हणून 5 greater than 2. आणि कधी कधी आपण कॉन्ज्युगेट काढतो, कधी कधी कॉन्ज्युगेट न काढताच विचार करतो. आता इथं कॉन्ज्युगेट नाही काढले आपण, डायरेक्ट विचार केला. कळलं का? हो. हे 5. आता ह्याचं बघायचं. सर्वात पहिले स्ट्रक्चर काढ. कसं वाटतं स्ट्रक्चर बघितल्याबरोबर? रेझोनन्स आहे. हा बस. सर्वात मेन कार्बोक्सिलिक ऍसिड म्हटलं की पहिल्यांदा कार्बोक्सिलिक ऍसिड म्हटलं की रेझोनन्सनं स्टेबल आहे. हायली स्टेबल आहे. सर्वांपेक्षा स्टेबल हा. एक तर ऑक्सिजन आहे, ते स्वतः सहन करतो. तसं तर ऑक्सिजन इथे आहे, इथे आहे, पण यांच्यापेक्षा मग बेटर ह्याच्यात काय आहे? हा 2 आहेत, परंतु हे रेझोनन्स खूप मोठी गोष्ट असते. म्हणजे ह्यांच्याकडे ऑक्सिजन जरी असला, ह्यांच्याकडे जरी इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी सहन करण्याची ताकद असली तर ते ऑक्सिजनच्या सहन करण्याच्या ताकदीपेक्षा ते रेझोनन्स पुढे जाते. कळलं का? रेझोनन्समुळे हे सर्वातच जास्त स्टेबल होऊन बसते. हो. 6 तसंच होतं. हे जरा कामाची वाटेल पासून. आता हे पहिल्यात दुसऱ्यात फर्स्ट इज मोर बेसिक. फर्स्ट स्ट्रॉंग आहे कारण हे क्लोराईड हे हॅलोजन आहे, त्यानं सहन करतो. आता तसं अवघड आहे सांगणं, पण हा स्टेबल आहे. हॅलोजन हॅलाइड आयन जरा स्टेबल असतात. हो. 1 त्यानंतर ह्या दोघं सेकंड इज मोर बेसिक. सहन कुणाला होतंय? क्लोरीनला. क्लोरीनला सहन होतंय म्हणजे तो स्टेबल, म्हणजे तो वीक, म्हणजे हा वीक. कळलं का? क्लोरीन वीक आहे. कळलं? हो. त्याच्यानंतर ह्या दोघात आता ह्याच्यात ठरवणं अवघड आहे. तुम्हाला असं माहिती नाही तुम्हाला. आता हे ठरवणं अवघड आहे. असं वाटू शकते की ह्याची इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी जास्त आहे म्हणजे हे सहन करत आहे, पण तसं नाही. हे सहन करत. आता हे माहीत असू द्या की हा जो आहे तो स्टेबल आहे, हा कमी आहे. आता हे माहितीच असावं लागतं. म्हणूनच ते हायड्रोजन दिला होता मध्येच. ते मी म्हणतो हायड्रोजन सांगत ना की ते आता एक्सपेरिमेंटली इथं काय तुम्ही डोकं नाही लावू शकत. डोक्यानं काय वाटायला की हे ह्याच्यावर स्टेबल आहे का? परत म्हणजे नायट्रोजन इलेक्ट्रोनेगेटिव्ह आहे ना, परंतु साईज पण मॅटर करत असते.
कळलं का? हायड्रोजनची साईज खूप छोटी आहे, म्हणजे बऱ्याच फॅक्टर असतात, एक नसते फॅक्टर. हो फक्त आता लक्षात ठेवावं लागेल की बाबा हा स्टेबल आहे, सो 3 इज स्ट्रॉंगर दॅन 1, म्हणजे 3 ग्रेटर दॅन 1 ग्रेटर दॅन 2 असा आहे आपल्याला, ठीक आहे. हे जरा लक्षात ठेवा. हायड्रोजन हा कसं नायट्रोजन पेक्षा सहन करतो. त्याच्यानंतर कोण आहे? हा ऑक्सिजन स्टेबल आहे नायट्रोजन पेक्षा. हो म्हणजे हा आणखीन याच्यापेक्षाही कारण हा स्टेबल आहे. नाही, ह्याच्यापेक्षा हा स्टेबल असायला पाहिजे, कारण ऑक्सिजन मोर इलेक्ट्रोनेगेटिव्ह आहे. हो असंच वाटायला, बट तसं नाही आहे बाबा. आता हे ठरवणं अवघड आहे, पुन्हा ठरवणं अवघड आहे. मग आता अशा वेळेस जरा जास्तच ठरवणं अवघड चाललं, कळलं. मग अशा वेळेस काय करायचं, आता बेसिक कॅरेक्टर बघायचे ना आपल्याला. कधी कधी डोक्यानं लागत नाही, मग काय करायचे, यांचे कॉन्ज्युगेट ऍसिड करायचे. असंच का उलटे करता येईल ना. त्याचा कॉन्ज्युगेट ऍसिड म्हणजे ह्याच्यात H+ ऍड करायचा, हो त्यात H+ ऍड केल्यावर HCl होईल. त्याच्यानंतर NH3 होईल. त्याच्यानंतर RCOH आणि त्याच्यानंतर अल्कोहोल. आता आपल्याला माहिती आहे ROH ऍसिडिटी कशी आहे, सर्वात जास्त ऍसिडिक कोण आहे, त्याच्यानंतर कोण आहे, हो हा, त्याच्यानंतर हा, त्याच्यानंतर हा, हो अल्कोहोल. आता ते अवघड आहे, हायड्रोजन आहे का अल्कोहोल म्हणजे आपल्याला माहितीच नाही, ते असं आहे. ते म्हणजे पाठच करावं लागेल. ते मी सांगतो तुम्हाला आता, सांगतो कसं ते. आता म्हणजे काय, हा कसा दिला त्यांनी, बेसिक मोर दिला, म्हणजे ऍसिडिक कमी असणार, म्हणजे कमी ऍसिडिक आहे हा. म्हणजे हा 3, 2 नंबर सगळ्यात कमी आहे, ठीक आहे. 3 नंबरला कोण आहे, 4 आणि हे 5 असं आहे. म्हणजे ऍसिडच्या बाबतीत आपण ते मागं घेतली होती ऑर्डर, पण हे मी घेतलं नाही मध्येच, ते राहू द्या म्हणलं, याचं हे काम नाही. पण आता माहीत असू द्या, कसं माहीत असू द्या, HCl, मग कार्बोक्सिलिक ऍसिड हे तर माहितीच आहे, ऍसिड आहे. मग त्याच्यानंतर मग अल्कोहोल, नंतर हायड्रोजन. हा वॉटर इथे येते, अल्कोहोलच्या आधीमध्येच वॉटर आहे, म्हणजे मग त्याचा OH- येतो, त्याचा कॉन्ज्युगेट बेस OH- येतो. कळायला का अपेक्षा? हो हे अल्कोहोल, म्हणजे मी ती ऑर्डर लिहूनच दिली आहे ऑलरेडी, फक्त त्याच्यामध्ये हायड्रोजन एक टाकून द्यायचं ऑर्डरमध्ये. कुठं टाकून द्यायचं, अल्कोहोल आणि अमोनियाच्या मध्ये. मला वाटतं आपण कशी ऑर्डर लिहिली, इथून एवढी लिहिली आहे. त्याच्यानंतर हायड्रोजन आणि अमोनिया टाका, हायड्रोजन, कळलं. हो मग आता हा सर्वात स्ट्रॉंग ऍसिड आहे, म्हणजे ह्याचा बेस सर्वात वीक असणार, म्हणजे हा सर्वात वीक, 2 हा सर्वात वीक. मग सर्वात वीक ऍसिड हा आहे, म्हणजे त्याचा बेस सर्वात स्ट्रॉंग कॉन्ज्युगेट, म्हणून ह्याचा कोण आहे 3, म्हणून 3 वाला सर्वात पुढे. कळलं का? हो कन्फ्युज झालं, कळलं. मग त्याच्यानंतर आता ह्याच्याशी रिलेटेड कोण येईल, म्हणजे हा वीक ऍसिड, ह्याच्यापेक्षा स्ट्रॉंग ऍसिड, मग ह्याच्यापेक्षा वीक बेस असं होणार. कळलं का कॉन्ज्युगेट? हो हो ही ऑर्डर अशी आहे ना ऍसिडची, तर बेसची ऑर्डर सिम्पली अशी होणार त्यांच्या कॉन्ज्युगेट बेसची. कळलं? हो मग 3 हायड्रोजन 1 5 4 2. कळलं? हो म्हणजे आपल्याला फक्त हे ऍड करून घ्यायचं, माहित असं. इथं काही डोकं लागतं, कम्प्लीट डोकं लावायचं काम आहे आता. इथं सांगता काहीच नाही. आता कसं होऊ शकतंय, एक बघा, एक तर सर्वच टर्शरी दिसायला, एकच दिसायला की बाबा इथं SP म्हणजे ह्याचं डबल बॉन्ड असल्यामुळं इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जास्त असेल, एवढंच होऊ शकतं. इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जास्त असल्यामुळं ह्याची बेसिसिटी कमी, एवढं कळलं का बेटा काय म्हणलो मी आतापर्यंत? हो बरं, इथे एक आणखीन आहे की ह्याचा इंडक्टिव्ह इफेक्ट दिसायला, हे ऑक्सिजनचा, आणि इथे अल्काइल ग्रुपचा, हे
म्हणून एवढं तर सांगता येते की 1 इज ग्रेटर दॅन 2. कळलं हे? ह्या दोघांमध्ये मात्र हा कमी आहे असं वाटतंय का नाही? वाटतंय ना? बरोबर ना? कमीच वाटणार ना, कारण मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह ह्याच्यामध्ये रेझोनन्स नाही वापरतायत. हा, रेझोनन्स मध्ये जाणार ना ही पेअर. राईट, तेच sp3 चा आपण विचार करत होतो आतापर्यंत इलेक्ट्रोनिगेटिव्ह गप, आणि हे sp म्हणत होतो. sp म्हणजे सॉरी sp2 म्हटलं मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह म्हटलं हा देणार नाही म्हणजे लेस बेसिक असं वाटते. पण तिने एकदम फास्ट सांगितले की हे रेझोनन्स मध्ये जातं. रेझोनन्स मध्ये गेल्यावर तर मग हे अवेलेबलच नाही, मग ते हे आणखीनच कमी झालं बेसिक. कळलं का? आणि मेन फॅक्टर इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी असणार का रेझोनन्स म्हणजे इलेक्ट्रोनिगेटिव्हिटीनं हा कमी व्हायला आणि रेझोनन्सनं हा कमी व्हायला. रेझोनन्स पेक्षा हे ॲरोमॅटिसिटी अचीव्ह होतं. रेझोनन्सच आहे ते, बट ह्यानं रेझोनन्स मध्ये गेले की ॲरोमॅटिकच होतं आणि हेच मी सांगितलं होतं पायरिडिन आणि इंडोल ह्यानं काय करतंय, स्वतःची लोन पेअर हायब्रिडायझेशन चेंज करून रिंग मध्ये घालतंय जेणेकरून त्याला ॲरोमॅटिसिटी आली. आणि जर त्यानं हे रेझोनन्स मध्ये किंवा काहीच डोक्याला ताप घ्यायची गरज नाही, कॉन्ज्युगेशन मध्ये लोन पेअर आहे ती रेझोनन्स मध्ये जाते. रेझोनन्स मध्ये गेली की मग बेसिसिटी काय होईल सांग? कमी. सो 4 इज लेस दॅन 3. एवढं तर कळलं. मग त्याच्यानंतर आता हे कळतंय, ह्यांची तर कुठेच गेलेली नाही, फक्त आता ह्याच्याविषयी जरा आहे, ह्याच्याविषयी जरा अवघड आहे ठरवणं. ह्या दोघांमध्ये ठरवणं अवघड आहे का नाही? ह्याची तर कुठे गेली नाही, पण नायट्रोजन मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे इथं sp2 आला. पण इथं काय sp3 नायट्रोजन आहे, लोन पेअर पण कुठे गेली. मग तसं तर ह्याची मोर अवेलेबल असायला पाहिजे, पण इथं ऑक्सिजन पण ओढायला. कळाले का फॅक्टर जरा एकमेकाच्या उलटे. इथे इलेक्ट्रोनिगेटिव्हिटीमुळे बेसिसिटी कमी आहे, इथं ऑक्सिजनमुळे कमी असायला पाहिजे, पण हा ऑक्सिजन खूप दूर आहे असं आपण म्हणूया. म्हणजे आता हे तर पाठच करायची गोष्ट आहे, माहिती नाही. ऑक्सिजन दूर आहे म्हणजे इथं ठरवणं अवघड आहे ना तसं, की ऑक्सिजनमुळे इथं कमी झालं. कसं सांग? नायट्रोजन पेक्षा ऑक्सिजनची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जास्त आहे, त्याच्यामुळे त्याच्याकडे जास्त ओढेल आणि ते विथड्रॉ जास्त केल्यामुळे बेसिसिटी त्याची कमी होती. पण हा बरोबर आहे तुझं असं, पण इथं बेसिसिटी कमी व्हायला, परंतु इथं काय व्हायलंय, इथं इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जास्त आहे ना नायट्रोजनची. म्हणजे ह्या नायट्रोजन पेक्षा, हे कळलंय का तुला? हो, कारण sp डबल बॉन्ड आहे, sp2 आहे हायब्रिडायझेशन, मग त्याला सहन होते ना ही लोन पेअर. मग हा देत नाही. इथं ऑक्सिजन काढून घेतल्यामुळे द्यायला अवघड चाललंय, तर इथं स्वतःची ताकद जास्त असल्यामुळे द्यायला अवघड चाललंय. मग ते आता अवघड आहे ठरवणं ते इथं, की कोण जास्त आता इथं काम करायला. मग आता माहितीच असं लागते, असं माहित असलं कळते बाबा हे दूर आहे ऑक्सिजन, तेवढं काही ओढू शकत नाही, ह्याची स्वतःची ताकद जास्त असल्यामुळे हे देत नाही, कमी देते. म्हणून 2 इज ग्रेट. 2 पेक्षा तो 1 आणखी बेटरच आहे, म्हणून 1 2 3 4. पण हे आता काही तुम्हाला हे नाही, जाऊ द्या, सोडून ह्याचे काही नाद डोक्याला ताण घेऊ नका ह्या गोष्टींचा. तर अशा प्रकारे बेसिसिटीवरती क्वेश्चन असणार, ऍसिडिटी, बेसिसिटी, आणि हे सर्व काही काय तुम्हाला रेझोनन्स ह्याचा वापर करून, इंडक्टिव्हचा वापर करूनच करायचं. आणि आपल्या सिलेबसला मेन वापर आहे इंडक्टिव्हचा, सर्वात जास्त 60% वापर इंडक्टिव्ह, 60%, 70% 20% रेझोनन्स आणि 10% मध्ये मग बाकी काही हायपर कॉन्ज्युगेशन, इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी. ठीक आहे. मग इंडक्टिव्हच आपल्याला मेन कळलं पाहिजे, त्याच्यावरच क्वेश्चन आपल्याला जास्तीत जास्त आहेत, जेव्हा केव्हा आहेत तेव्हा. मग ठीक आहे, आता हे आहेत बरेच क्वेश्चन, पण काय करायचं नाही आपल्याला, एवढं काही गरज नाही, बस झालं एवढं तुमच्यासाठी. हे चॅप्टर आपला अशा प्रकारे संपलं. म्हणजे